मूल जन्माला आल्या आल्या आपण या मुलीला वेगळं करून टाकू आणि हे बाळ तुझ्या पहिल्या बायकोला देऊन टाकू. आईचं हे बोलणं ऐकून मला खूप विचित्र वाटलं होतं, पण मी गप्प बसलो, कारण मी माझ्या आईचा खूप ऐकणारा मुलगा होतो आणि कायम तिच्या शब्दाबाहेर नसायचो. मग आईने माझ्या पहिल्या बायकोला सुद्धा या गोष्टीसाठी तयार केलं. जेव्हा ती तयार झाली तेव्हा आईने एका अत्यंत गरीब मुलीची निवड केली, जेणेकरून पुढे जाऊन काही अडचण येऊ नये. नातं ठरल्यावर आईने अगदी साध्या पद्धतीने माझं लग्न त्या गरीब मुलीशी लावून दिलं. माझी दुसरी बायको खूपच निरागस आणि साध्या स्वभावाची होती. लग्नानंतर तिने माझ्या जवळ येण्याचा आणि माझ्या मनात स्वतःची जागा बनवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी तिचे सगळे प्रयत्न फेल ठरवले. कारण हे आधीच ठरलं होतं की बाळ झाल्या झाल्या मला तिला सोडून द्यायचं होतं. अशा परिस्थितीत तिच्यावर प्रेम करण्यात काही अर्थच नव्हता. मी तिच्याशी खूप मोजकं आणि कोरडं वागायचो. माझ्या अशा वागण्यामुळे ती नेहमी गोंधळलेली आणि काळजीत असायची, पण तिने कधी तक्रार केली नाही. तिला असं वाटायचं की कदाचित ती गरीब घरची आहे म्हणून मी तिला स्वीकारत नाहीये. पण खरं तर आम्ही मायलेक फक्त एकाच गोष्टीची वाट बघत होतो की आकांक्षा आम्हाला गोड बातमी कधी देते. लवकरच देवाने आमचं ऐकलं आणि डॉक्टरने आकांक्षा गरोदर असल्याची आनंदाची बातमी दिली. हे ऐकून माझ्या आईच्या आनंदाला पारावार राहिला नाही. बाळाचं नाव ऐकून माझ्या मनात सुद्धा एक वेगळीच भावना दाटून आली होती. माझ्या दुसऱ्या बायकोला वाटत होतं की आता तरी बाळाच्या बातमीमुळे मी तिच्याशी नीट वागेन आणि तिच्या जवळ जाईन, पण तसं काही झालं नाही. मी मुद्दाम स्वतःला कामात गुंतवून घेतलं होतं, जेणेकरून तिला संशय येऊ नये की मी अजूनही तिला मनात जागा दिलेली नाहीये. मग आम्ही खूप अस्वस्थपणे 9 महिने बाळाची वाट बघितली. अखेर तो दिवस उजडला जेव्हा आकांक्षाने एका गोड बाळाला जन्म दिला. आम्ही दवाखान्यातून आई आणि बाळाला घरी घेऊन आलो. मग जसं मी बाळ आईच्या कुशीत दिलं तसा आईने लगेच आदेश दिला, जा आता आकांक्षाला वेगळं कर आणि तिला या घरातून बाहेर काढ. आता तिचं या घरात काहीच काम नाही आणि हे बाळ तुझी पहिली बायको प्रीतीच्या स्वाधीन कर. आईचं बोलणं ऐकून एक क्षण माझ्या काळजात चिर झालं. काहीही असलं तरी त्या पोरीने एवढ्या वेदना सोसल्या होत्या आणि अशक्तपणामुळे ती फार गळून गेली होती. मी थोडा धीर एकटावून आईला म्हणालो, आई, ती सध्या खूपच अशक्त आहे ग. काय होईल जर आपण तिला अजून काही दिवस इथेच राहू दिलं तर? माझं बोलणं ऐकल्यावर आईने माझ्याकडे एकदम विचित्र नजरेने बघितलं आणि म्हणाली, तुला तिची काळजी करायची काहीच गरज नाहीये. जर तू तिला घरात ठेवण्याचा हट्ट धरलास तर प्रीती नाराज होईल आणि ते आपल्यासाठी चांगलं नसेल. मी जसं सांगतेय तसंच कर. आकांक्षाला काडीमोड दे. ती आपल्या माहेरी जाऊन आराम करेल आणि जर तुला खूपच वाईट वाटत असेल तर तिला थोडे पैसे देऊन टाक. तिथे जाऊन ती स्वतःच्या तब्येतीची काळजी घेईल. आईचा तो कडक स्वभाव आणि ती तीक्ष्ण नजर बघून मी घाबरलो. मी जास्त वाद घातला नाही. बाळ प्रीतीच्या ताब्यात दिलं आणि आकांक्षाकडे जाऊन म्हणालो, तू आता इथून निघून जा. आम्हाला आता तुझी गरज नाहीये. माझं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावरच्या वेदना स्पष्ट दिसत होत्या. ती अविश्वासाने माझ्या तोंडाकडे बघू लागली. मग अगदी क्षीण आवाजात म्हणाली, पण मी कशी? आणि माझं बाळ? ते तर अजून. मी तिचं बोलणं मध्येच तोडलं आणि म्हणालो, तुला बाळाची काळजी करायची काहीच गरज नाहीये. ते आता आमच्याकडेच राहील. आम्ही फक्त बाळासाठीच लग्न केलं होतं. तू हे पैसे घे आणि इथून लगेच निघून जा. असं म्हणून मी खिशातून पैसे काढले आणि तिच्या हातावर टेकवले आणि लगेच पाठ फिरवून उभा राहिलो. तिच्या चेहऱ्यावरचं दुःख मी मुद्दाम बघितलं नाही, जेणेकरून माझं मन कठोर राहील. मला माहीत होतं की माझी आई आपल्या निर्णयावरून तुसभरही मागे हटणार नाही आणि प्रीतीने सुद्धा याच अटीवर हे लग्न मान्य केलं होतं. मग ती दुसरी बायको रडत भेगत त्या घरातून निघून गेली. रात्रीची वेळ होती आणि बाहेर तुफान पाऊस पडत होता. ती गेल्यावर मी डोकं धरून बसलो. बसल्या बसल्या अर्धरात्र उलटून गेली होती, पण माझ्या डोळ्यातून झोप कोसो दूर होती. अर्धरात्र झाली असेल नसेल तोच अचानक अशी एक गोष्ट घडली की माझे शुद्धच हरपले. मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होतो. मी कॉलेजला होतो जेव्हा माझ्या वडिलांचा विमान अपघातात मृत्यू झाला. माझे वडील पायलट होते. ते असेपर्यंत आमच्या घरात धनदौलतीची काहीच कमी नव्हती.
बाबांनी आम्हाला कधीच कशाची कमतरता भासू दिली नाही. आम्ही खूप चांगलं आयुष्य जगलो होतो. पण त्यांच्या जाण्यानंतर सगळं काही बदललं. आम्ही गरीब तर झालो नाही, पण माझं उच्च शिक्षण आणि घराचा गाडा हाकण्यासाठी बऱ्याच इच्छांना मुरड घालावी लागली. या सगळ्या परिस्थितीमुळे माझी आई चिडचिडी आणि रागीट झाली होती. वेळेनुसार तिच्या इच्छा वाढतच चालल्या होत्या. तिचं ऐशोआरामाचं आयुष्य हिरावून घेतलं गेल्यामुळे ती खूप दुःखी होती. तिला हे साधं आयुष्य अजिबात आवडत नव्हतं. पण फक्त माझ्यासाठी तिने सगळं सहन केलं. तिने मला उत्तम शिक्षण दिलं आणि आपली कर्तव्य निभावण्यासाठी स्वतःच्या अनेक आवडीनिवडीचा बळी दिला. मी कितीतरी वेळा तिला या मानसिक त्रासातून जाताना बघितलं होतं. मी माझ्या आईच्या कष्टाच्या दिवसाचा साक्षीदार होतो. मला माहिती होतं की हे असलं लाचारीचं जगणं तिला किती त्रास देत होतं. तरीही ती फक्त माझ्यासाठी हे सगळं सहन करत होती. याच कारणामुळे माझ्या मनात आईबद्दलचा आदर खूप वाढला होता. तिला हवं असतं तर ती मला सोडून आपल्या माहेरी निघून गेली असती आणि एखाद्या श्रीमंत माणसाशी दुसरं लग्न करून स्वतःचे आयुष्य नव्याने सुरू करू शकली असती. कितीतरी वेळा माझ्या आजीने सुद्धा तिला असाच सल्ला दिला होता. पण आईने स्वतःच्या सुखापेक्षा आपल्या मुलाला जास्त महत्त्व दिलं. या सगळ्यामुळे माझ्या नजरेत तिचं स्थान खूप उंचावलं होतं. ती नक्कीच एक थोर आई होती. कठीण काळात तिने फक्त स्वतःचा विचार केला नाही, तर माझ्यासाठी स्वतःला पूर्णपणे विसरून गेली. आईचं हे सगळं सोसणं बघून मी मनाशी पक्का निश्चय केला होता की मी कधीही तिचं मन दुखवणार नाही. तिची प्रत्येक आज्ञा आणि तिची आवड निवड जपण्यातच मी माझं आयुष्य घालवीन. मग त्यासाठी मला स्वतःला विकून टाकावं लागलं तरी चालेल. आईला चांगलं आयुष्य देण्यासाठी मी रात्रंदिवस मेहनत केली. लवकरच माझं उच्च शिक्षण पूर्ण झालं आणि एका मोठ्या परदेशी कंपनीत मला मोठ्या पोस्टवर नोकरीही मिळाली. माझा पगारही खूप मोठा होता. मी आईची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकत होतो. पण खूप काळ गरिबीत काढल्यामुळे आईच्या मनात लोभ निर्माण झाला होता. इतका की आता तिला माझा पगारही कमी वाटू लागला होता. मग आईने माझ्यासाठी एका श्रीमंत मुलीची निवड करायचं ठरवलं. कारण माझ्या आईने नेहमीच माझ्या भविष्यासाठी आणि स्वतःच्या सुखासाठी मोठी स्वप्ने पाहिली होती. ती म्हणायची की एकदा श्रीमंत आणि वजनदार कुटुंबाशी नातं जोडलं तर आपलं नशीब पलटून जाईल. मी नेहमीच आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्यामुळेच आईने तिच्या एका लांबच्या नातेवाईकाकडे त्याच्या मुलीचा हात मागितला. तो माणूस एकुलत्या एक मुलीचा बाप होता. त्याच्या पत्नीचं निधन झालं होतं आणि त्याचा करोडोच्या मालमत्तेची वारस फक्त त्याची मुलगीच होती. आईने काय काय बोलून त्या माणसाचं मन असं वळवलं की त्याने आपल्या मुलीचं लग्न माझ्याशी लावून देण्याचं कबूल केलं. आमचा साखरपुडा होताच आईच्या चेहऱ्यावर तो जुना आनंद परत आला होता, जो कधी काळी बाबा असताना यायचा. आईचा तो समाधानी आणि आनंदी चेहरा बघून मी सुद्धा हे नातं मनापासून स्वीकारलं. लवकरच लग्न पार पडलं आणि प्रीती सासरी आली. खरं तर असं म्हणणं जास्त योग्य ठरेल की मी आणि माझी आईच प्रीतीच्या त्या नवीन घरात राहायला गेलो, जे तिच्या वडिलांनी तिला लग्नात भेट म्हणून दिलं होतं. माझी बायको प्रीती ही दिसायला सुंदर, शिकलेली आणि श्रीमंत होती. पण लग्नानंतर काही दिवसातच मला जाणवलं की ती या लग्नामुळे खुश नव्हती. तिचं माझ्याशी वागणं खूप कोरडं आणि उद्धट होतं. ती माझ्याशी खूप फटकवून आणि अपमानास्पद पद्धतीने वागायची. तिच्या बोलण्याने आणि वागण्याने माझं मन खूप दुखायचं. पण आईच्या आनंदासाठी मी तिचं सगळं वागणं सहन करायला सुरुवात केली. कारण आई त्या आलिशान घरात खूप सुखी आयुष्य जगत होती. तिला हे सगळं मिळालं होतं ज्याची तिने नेहमीच इच्छा धरली होती. आणि सगळ्यात मोठी आणि विचित्र गोष्ट म्हणजे प्रीतीचं वागणं माझ्यापेक्षा आईशी खूप जास्त चांगलं होतं. ती आईशी खूप हसून खेळून बोलायची आणि कधीच त्यांच्याशी फटकून वागायचीही नाही. आई आपल्या सुनेसोबत खूप खुश होती आणि माझ्यासाठी एवढंच पुरेसं होतं. म्हणून माझ्याबद्दलच्या तिच्या वागण्याकडे मी मुद्दाम दुर्लक्ष केलं. पण 3 वर्ष उलटून गेल्यानंतरही जेव्हा प्रीती आई बनली नाही, तेव्हा मला आणि आईला काळजी वाटू लागली.
मी प्रीतीची वैद्यकीय तपासणी करून घेतली. तेव्हा समजलं की ती कधीच आई होऊ शकणार नाही. ही बातमी ऐकताच आईची अस्वस्थता वाढली आणि मी सुद्धा खूप उदास आणि हैराण झालो. याच विचाराने मला ग्रासलं होतं की काय मी एका अशा वाईट स्वभावाच्या आणि मूल न होऊ शकणाऱ्या बाईला फक्त पैशासाठी आयुष्यभर सहन करत राहणार, आणि काय मी मुलाच्या सुखापासूनही वंचित राहणार. हे दुःख माझ्यासाठीही खूप मोठं होतं. जर मूल असतं तर मी मुलांमध्ये मन रमून कसंही करून या बाईचं वाईट वागणं सहन केलं असतं. पण मुलाशिवाय आयुष्य मला कोणत्याही परिस्थितीत मान्य नव्हतं. जेव्हापासून ही बातमी ऐकली होती, मी खूप गप्प गप्प राहू लागलो होतो आणि आईलाही नीट उत्तर देऊ शकत नव्हतो. असं नव्हतं की माझ्या मनात आईबद्दलचा आदर कमी झाला होता. मी आजही पहिल्या दिवसासारखंच त्यांचा मान राखायचो आणि त्यांच्यावर प्रेम करायचो. पण मुलाच्या काळजीने मला कुठेच सोडलं नव्हतं. आईला वाटत होतं की कदाचित या बातमीमुळे मी त्यांच्यावर नाराज झालो आहे, म्हणून मी त्यांच्याशी नीट बोलत नाहीये. मग माझा धीर वाढवण्यासाठी एक दिवस आईने मला जवळ बोलवलं आणि एक सल्ला दिला, जो ऐकून मी थक्कच झालो. आई म्हणाली, पोरा, तुला एवढं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. हो, बरोबर आहे, मुलाची इच्छा तर प्रत्येक पुरुषाला असतेच, पण यामध्ये प्रीतीची काहीच चूक नाहीये. ही तर देवाची इच्छा आहे की त्याने या स्त्रीला एवढे गुण दिलेत, पण एक उणीवही ठेवली. यामध्ये बिचारा प्रीतीचा काहीच दोष नाही. तू प्रीतीबद्दल मनात कोणताही वाईट विचार आणू नकोस. आपल्याला तर फक्त एका वारसाची गरज आहे. जर तुझी बायको ही जबाबदारी पार पाडू शकत नसेल तर आपण दुसरा मार्ग शोधू शकतो. याने तुझी अडचणही सुटेल आणि आपल्याला नातवंडाचं सुखही मिळेल. तू दुसरं लग्न कर, जेणेकरून तुला मुलाबाळाचं सुख मिळेल. आईचं बोलणं ऐकून मी चक्रावून गेलो होतो आणि बराच वेळ काहीच बोलू शकलो नाही. आई मला दुसऱ्या लग्नाचा सल्ला देत होती, तर मला असं वाटलं होतं की ती असा विचार कधीच करणार नाही, कारण एका श्रीमंत आणि गर्विष्ठ पत्नीच्या घरात दुसरी बायको आणण्याचा विचार करणं सुद्धा माझ्यासाठी कठीण होतं. ती तशीही खूप भांडकुदळ आणि विचित्र स्वभावाची बाई होती. जर तिला माझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल समजलं असतं तर तिने नक्कीच मोठं भांडण केलं असतं किंवा घटस्फोटही घेतला असता आणि मग आईची सगळी स्वप्न धुळीला मिळाली असती. शेवटी आईने तिला यासाठीच तर सून केलं होतं. मी अडखळत विचारलं, नक्की काय अर्थ आहे? तुला असं वाटतं की मी दुसरं लग्न करावं आणि प्रीतीला सोडून द्यावं? आई म्हणाली, घटस्फोट द्यायला कोण म्हणतंय? फक्त दुसरं लग्न कर, एका अशा मुलीची जी आपल्याला वारस देऊ शकेल. जसं मूल जन्माला येईल तसं ते बाळ प्रीतीच्या ताब्यात देऊन टाकायचं आणि त्या नवीन पत्नीला वेगळं करून टाकायचं. आईचं हे बोलणं ऐकून मी अविश्वासाने त्यांच्या तोंडाकडे बघतच राहिलो. त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही काळजी किंवा पश्चातापाचा लवलेशही नव्हता. त्या अगदी शांतपणे मला हा सल्ला देत होत्या आणि माझ्याकडे उत्तराच्या अपेक्षेने बघत होत्या. त्यांचं बोलणं ऐकून मला खूप विचित्र वाटत होतं. हा एक असा सौदा होता ज्यात एका मुलीचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं. मी माझ्या आईचा कितीही आज्ञाकारी मुलगा असलो तरी एका गरीब मुलीला फक्त मुलासाठी आपल्या आयुष्यात आणायचं आणि नंतर तिची कूस उजाड करून तिला सोडून द्यायचं, या विचाराच्या मी पक्षात नव्हतो. हा खूप मोठा अन्याय होता. मला माझ्या आईला थांबवायचं होतं, पण दुसऱ्याच क्षणी मी माझ्या विचारांना झटकावून दिलं. मला आईला हे पटवून द्यायचं होतं की ती चुकीचा विचार करत आहे आणि तिने असं वागू नये. पण जर मी विरोध केला असता तर मला उद्धट किंवा न ऐकणारा म्हटलं गेलं असतं आणि मी तर कोणत्याही परिस्थितीत आईला खुश ठेवण्याचा निश्चयच केला होता. तसंही मला माहिती होतं की मी काहीही बोललो असतो तर आई माझ्यावर नाराज झालीच असती आणि मी आईची नाराजी अजिबात सहन करू शकत नव्हतो. पण लगेच होकार देणंही मला जमत नव्हतं. म्हणून मग मी प्रीतीचं नाव काढून आईला या निर्णयापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मी म्हणालो, आई, तुझं म्हणणं ठीक आहे ग, पण हे तर बघ की प्रीती मला दुसऱ्या लग्नाची परवानगी का देईल?
हे ऐकताच ती भडकेल आणि समजा तिने फक्त याच गोष्टीवरून माझ्याकडे घटस्फोट मागितला तर काय होईल? माझं बोलणं ऐकून आई गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, तू त्याची काळजी करू नको, मी तिला समजावून सांगेन. तसंही ती माझं प्रत्येक बोलणं ऐकते आणि समजून घेते. तू फक्त दुसऱ्या लग्नाची तयारी कर आणि माझी ही अट नीट लक्षात ठेव. बाळ जन्माला आल्या आल्या तू दुसऱ्या पत्नीला सोडून देशील. आपल्याला दुसरी बायको नकोय, आपल्याला फक्त बाळ हवंय. ठीक आहे ना? आईच्या दृष्टीने हाच सगळ्यात उत्तम उपाय होता. मी विचार केला की जर आई म्हणतीये तर कदाचित ते बरोबरच असेल. त्यामुळे मग मी सुद्धा होकार दिला. आईने जसं म्हटलं अगदी तसंच घडलं. तिने कसं कोण जाणे, पण प्रीतीला या गोष्टीसाठी तयार केलं. प्रीतीला माझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल काहीच अडचण नव्हती. खरं तर माझी दुसरी बायको माझ्यासोबत राहिली असती तरी तिला कदाचित काहीच फरक पडला नसता, कारण तिला वैयक्तिकरित्या माझ्यामध्ये रसच नव्हता. माहीत नाही का, पण त्यावेळी प्रीतीच्या संमतीने मला खूप त्रास झाला होता. मला मनापासून वाटत होतं की तिने या गोष्टीवरून भांडण करावं आणि म्हणावं की माझ्यावर फक्त तिचाच हक्क आहे. सामान्यतः मुली आपल्या पतीच्या प्रेमापोटी असं बोलतात, पण तिचं तर माझ्यावर प्रेमच नव्हतं. देवास ठाऊक नक्की काय विचार करून तिने माझ्याशी लग्न केलं होतं. मी तिची कितीही काळजी घेतली तरी ती माझ्याशी तितक्याच तोऱ्यात आणि फटकून वागायची. यावेळी सुद्धा तिने ही गोष्ट खूप साधी मानली आणि दुसऱ्या लग्नाला कोणताही विरोध केला नाही. काही महिन्यांच्या आतच आईने माझ्यासाठी एका गरीब पण सुसंस्कृत मुलीची निवड केली. आकांक्षा एक साधी भोळी मुलगी होती आणि ती अत्यंत गरीब कुटुंबातील होती. असं घर जिथे अनेकदा उपाशी राहण्याची वेळ यायची. याच कारणामुळे तिच्या आई वडिलांनी विचार करण्यासाठी वेळच मागितला नाही आणि लगेच माझं नातं स्वीकारलं. तिच्या आई वडिलांनी कदाचित तिच्या चांगल्या भविष्याच्या आशेने हे नातं स्वीकारलं असावं, पण त्यांच्या मुलीसोबत पुढे काय होणार आहे याची त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती. मग अगदी साध्या पद्धतीने माझं आकांक्षाशी लग्न झालं आणि आम्ही तिला घरी घेऊन आलो. लग्नाच्या रात्री मी आकांक्षाशी एक शब्दही बोललो नाही. तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ स्पष्ट दिसत होता. माझ्या शांत राहण्यामुळे आणि कोरड्या वागण्यामुळे तिला काहीतरी विचारायचं होतं, पण ती गप्पच राहिली. काही दिवस असेच गेले आणि आकांक्षासोबत माझं वागणं तसंच राहिलं. मग एक दिवस कंटाळून ती मला म्हणू लागली, मी समजले आहे की हे लग्न तुमच्या इच्छेविरुद्ध झालं आहे. नक्कीच तुमच्या आईने तुम्हाला या लग्नासाठी भाग पाडलं असणार की मुलाबाळासाठी तुम्ही लग्न करावं, म्हणूनच तुमचं माझ्याशी वागणं असं आहे. पण मी तुम्हाला खात्री देते की माझ्या सेवेने आणि खऱ्या भावनेने मी तुमचं मन नक्की जिंकीन. मी वाईट मुलगी नाही आहे आणि मला नाती निभवायला येतात. मी काहीच उत्तर दिलं नाही. मी आधीच ठरवलं होतं की हे नातं माझ्यासाठी फक्त एक तडजोड आहे आणि दुसरं काहीच नाही. माझ्या शांत राहण्यामुळे नक्कीच तिचं मन दुखावलं होतं. तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला मी स्पष्ट पाहिला होता, पण तरीही मी लक्ष दिलं नाही आणि स्वतःला फक्त ऑफिसच्या कामापुरतं मर्यादित ठेवलं. माझ्यासाठी आता असं करणं काही सोपं राहिलं नव्हतं. आईच्या सांगण्यानुसार जोपर्यंत मला मुलाचं सुख मिळत नाही तोपर्यंत मला आकांक्षासोबत वेळ घालवणं भाग होतं. याच कारणामुळे इच्छा नसतानाही मी आकांक्षाकडे ओढला जाऊ लागलो. मी कितीही पटकून वागलो तरी ती माझा खूप आदर करायची. माझ्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायची, माझी सगळी कामे स्वतः करायची. मी तिला कधी रागावलं तर ती तोंडातून अवाक्षरही काढायची नाही. पण तिचे ते ओले डोळे मात्र मला अस्वस्थ करू लागले होते. मला तिच्याशी मन लावायचं नव्हतं, कारण मला आईने दिलेला सल्ला पक्का लक्षात होता. पण शेवटी मी सुद्धा प्रेमाचा आणि मायेचा भुकेलेला माणूसच होतो. माझ्या पहिल्या बायकोने तर मला कधी पतीचा दर्जाच दिला नव्हता की कधी माझा सन्मान केला नव्हता, पण ही मुलगी मला खूप मान देत होती. तिच्या डोळ्यात मी माझ्याबद्दल प्रेम आणि आदर पाहिला होता
हजार प्रयत्न करूनही मला तिची सवय होत चालली होती. कधी चुकून जरी मी तिच्याशी प्रेमाने बोललो तर तिच्या चेहऱ्यावर आनंदाने कितीतरी रंग उमलायचे आणि ते बघून मी स्वतः सुद्धा हरवून जायचो. ती किती निरागस होती. माझ्या साध्या लक्ष देण्यानेही ती खुलून जायची. आणि दुसरीकडे प्रीती होती, जिने ना आधी माझी कधी पर्वा केली होती, ना दुसरी बायको आल्यावर तिच्या वागण्यात काही बदल झाला होता. तिचं वागणं आधीसारखंच होतं. उलट आता जर मी कधी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर ती खूप तुसडेपणाने म्हणायची, आता कशाला माझ्या मागे लागलास? आता तर तुमच्याकडे दुसरी बायको आहे ना? जोपर्यंत ती आहे तोपर्यंत तिच्याशीच मन रमवा. माझ्या डोक्याला ताप द्यायची काही गरज नाहीये. मला पण थोडं शांततेत आणि मोकळेपणाने जगू द्या. तिचं हे बोलणं ऐकून मला खूप लागायचं. आकांक्षा आल्यापासून माझ्यातला स्वाभिमान आणि पुरुषत्व जागं होऊ लागलं होतं. प्रीतीचं वागणं आता मला चीड आणू लागलं होतं. पण आईला दिलेल्या शब्दामुळे मी हतबल होतो. दुसरीकडे माझं मन आकांक्षाकडे खेचलं जात होतं. मी स्वतःच्या मनाच्या या अस्वस्थतेमुळे खूप वैतागलेला होतो आणि याच दिवसात आकांक्षाने मला ती आनंदाची बातमी दिली, ज्याची वाट बघत आम्ही तिला आमच्या आयुष्यात सामील केलं होतं. ती आई होणार होती. ही बातमी ऐकून एकीकडे माझ्या आईच्या आनंदाला पारावार राहिला नाही, तर दुसरीकडे माझ्या मनाची अस्वस्थता एकदम विचित्र झाली. मुलाचं सुख मिळणार या विचाराने मला समाधान तर वाटलं, पण दुसरीकडे ही जाणीव मनाला आतून खात होती की आता ती वेळ जवळ आलीये जेव्हा बाळ झाल्यावर मला आकांक्षाला माझ्या आयुष्यातून कायमचं दूर करावं लागणार होतं. त्या बिचाऱ्या निरागस पोरीची मला आता खूप दया येऊ लागली होती. बाळाची बातमी ऐकून ती खूप खुश झाली होती. तिला असा गैरसमज झाला होता की आता बाळामुळे मी तिचा मनापासून स्वीकार करेन आणि तिच्यासोबत सुखात आयुष्य जगू लागेन. तिला हे माहीत नव्हतं की हे सगळं आमचं आधीच ठरलेलं कारस्थान होतं आणि तिच्यासोबत खूप मोठा धोका होणार होता. जेव्हापासून ती गरोदर राहिली होती, ती माझं वाईट वागणंही हसतमुखाने सहन करायची आणि कधीच तक्रार करायची नाही. उलट माझ्या कोऱ्या वागण्यावरही ती माझ्याशी भरभरून बोलायची आणि जास्तीत जास्त वेळ माझ्या आजूबाजूला राहण्याचा प्रयत्न करायची. या सगळ्यामुळे माझी अस्वस्थता वाढली होती. मी स्वतःला माझ्या नोकरीत आणि ऑफिसच्या कामात खूप गुंतवून घेतलं होतं आणि प्रयत्न करायचो की रात्री उशिराच घरी जावं, जेव्हा ती गाढ झोपलेली असेल. पण ती मुलगी पण अजीबच होती. आई दिवसभर तिच्याकडून खूप काम करून घ्यायची, ज्यामुळे ती पार थकून जायची. तरीही ती माझ्या वाटेकडे डोळे लावून जागी असायची. मी घरी आलो की ती लगेच ताजीतवानी व्हायची आणि विचारायची, मी तुमच्यासाठी जेवण गरम करून आणू का, किंवा तुमचे कपडे काढून देऊ का? तिची ही सेवा आणि काळजी बघून माझं मन विरघळू लागायचं. मी तिला अनेकदा टोकलं सुद्धा होतं की आता तुझी तब्येत अशी नाहीये, तू आराम करत जा. पण ती माझं ऐकायचीच नाही. आकांक्षाने आईचा कडक स्वभाव सहन केला, माझा राग सोसला आणि माझं थंड वागणंही. पण तिने कधीच तक्रार केली नाही. 9 महिने उलटले आणि शेवटी तो दिवस आलाच, ज्याची आई आतुरतेने वाट पाहत होती. आकांक्षाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. जसं बाळ आईच्या कुशीत गेलं, आईने लगेच आपली अट आट करून दिली, ती वेळ आलीये पोरा, आता हिला इथून बाहेर काढ. मी खोलीत गेलो. आकांक्षा अजून अंथरुणावरच होती. बाळंतपणाच्या कळांनी ती बेजार झाली होती, पण तिच्या डोळ्यात एक आशा होती. कदाचित तिला वाटत होतं की आता मी तिला पत्नीचा दर्जा देईन. तिची अस्वस्थता बघून माझ्या मनाला खूप यातना झाल्या. पण मी माझं मन कठोर केलं आणि तिला म्हणालो, आकांक्षा, तुला हे घर सोडावं लागेल. मी अगदी शांत सुरात हे म्हणालो तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तिने थरथरत्या आवाजात विचारलं, आत्ता? आकांक्षा माझ्याकडे आश्चर्याने बघत होती. तिच्या चेहऱ्यावर दुःखाच्या खुणा स्पष्ट होत्या. तिला आता नीट समजलं होतं की कोणत्या हेतूने तिला या घराचा भाग बनवण्यात आलं होतं. दुःखामुळे तिला काही सुचत नव्हतं. मग तिने हतबल होऊन दरवाजाकडे पाहिलं. जणू काहीतरी चमत्कार होईल अशी तिला आशा होती. पण जेव्हा मी पुन्हा माझं म्हणणं बोललो तेव्हा तिचा बाण फुटला आणि ती रडू लागली. तिने माझ्यासमोर हात जोडले
आणि विनवणी करू लागली की तिला सोडू नका आणि तिच्या बाळापासून तिला दूर करू नका. पण मी तिचं एकही ऐकलं नाही. अखेर ती अडखळत्या पावलांनी उठली, आपले अश्रू पुसले आणि गपचूप घरातून बाहेर पडली. आईने सांगितलं होतं की तिला घटस्फोट दे, पण माहीत नाही का माझ्या तोंडातून घटस्फोटाचा एक शब्दही निघाला नाही. मी दगडासारखा झालो होतो. मन सांगत होतं की आकांक्षाला थांबवून घ्यावं, तिला कुठेही जाऊ देऊ नये. आईला विनंती करावी की ती पैशाची हाव सोडून दे, मला आकांक्षासोबत सुखी संसार करायचा आहे. पण मी शांत राहिलो. आधीच आईने माझ्यासाठी खूप त्याग केला होता, आता अजून नको. रात्रीचा पहिला प्रहार उलटून गेला होता, पण मला झोप येत नव्हती. अचानक बाळाचा रडण्याचा आवाज आला. आधी मी दुर्लक्ष केलं, पण आवाज वाढतच गेला. शेवटी मी उठलो आणि प्रीतीच्या खोलीकडे गेलो. दरवाजा उघडला तर जे दृश्य दिसलं त्याने माझ्या अंगावर काटा आला. प्रीती बाळाच्या तोंडापाशी बसली होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. तिच्या हातात एक उशी होती आणि ती जणू बाळाचा श्वास रोखण्याचा प्रयत्न करत होती. हे काय करतेस तू? मी जोरात ओरडलो. माझा आवाज ऐकून प्रीती झटक्यात मागे सरकली, पण तिच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता. मी रागाने म्हणालो, तुझं डोकं फिरलंय का? हे काय करत होतीस तू? प्रीती घाबरलेल्या आवाजात ओरडली. हो, डोकं फिरलंय माझं. तू जबरदस्ती माझ्यावर लादला गेला आहेस. माझं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम होतं, पण माझ्या बाबांना तो मुलगा आवडत नव्हता. मी बाबांना मनवण्याचा प्रयत्न करत होते, पण तुझ्या लोभी आईने माझ्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फेरलं आणि तिने तुझ्याशी माझं नातं असं सांगून पक्क केलं की तिचा मुलगा माझ्या मुलीला डोक्यावर धरून ठेवेल. बाबांनी माझं एकही ऐकलं नाही. जेव्हा मी लग्नाला नकार दिला तेव्हा बाबांनी धमकी दिली की ते मला मालमत्तेतून बेदखल करतील. मला माझी संपत्ती गमवायची नव्हती, कारण मला आरामाच्या आयुष्याची सवय झाली होती. मजबुरीने मला या लग्नासाठी हो म्हणावं लागलं. एवढंच नाही तर बाबांनी मला भाग पाडलं की मी कधीही माझ्या सासूविरुद्ध तक्रार करणार नाही, नाहीतर मला एक कवडीही मिळणार नाही. पण मी हार मानली नाही आणि तुला अपमानित करून मजबूर करायचं ठरवलं. मला वाटलं होतं की एवढा अपमान सहन केल्यावर तू स्वतःच मला सोडून देशील, पण तू तर खूप जिद्दी आणि पडलेला माणूस निघालास. एवढं काही होऊनही तू माझी पाठ सोडली नाहीस. मी मुद्दाम आई व्हायचं टाळलं, कारण मला तुला सोडायचं होतं. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसापासूनच मी गोळ्या घ्यायला सुरुवात केली होती, जेणेकरून मला मूल होऊ नये आणि तू कंटाळून मला सोडून द्यावंस. पण तुझ्या आईने तुझ्या दुसऱ्या लग्नाचा विषय काढला. मला राग तर आला, पण मी हा विचार करून गप्प राहिले की या दुसऱ्या लग्नाचा मी तमाशा करेन, कारण मला खात्री होती की माझ्या वागण्यामुळे तुझं मन दुसऱ्या बायकोत रमेल. पण तुम्ही मायलेकं खूपच लोभी आणि हलकट निघालात. आता मी या दुसऱ्या बाईचं मूल कोणत्याही परिस्थितीत सांभाळू शकत नाही, म्हणूनच मी त्याला मारत होते, जेणेकरून आता तरी तू मला सोडून देशील. प्रीतीचं बोलणं ऐकून जणू मी भानावरच आलो. मी रागात तिला धक्का दिला, बाळाला आपल्या कुशीत घेतलं आणि त्याच वेळी ठरवलं की आता कोणाच्या मर्जीने नाही तर स्वतःच्या इच्छेने जगणार. मागे वळून पाहिलं तर आई दारात उभी होती. त्यांनाही आता सगळं समजलं होतं. माझ्या डोळ्यातील तक्रार आधी वेदना बघून त्या काहीच बोलू शकल्या नाहीत. त्यांना जाणीव झाली होती की त्यांनी माझ्यासोबत खूप चुकीचं केलं आहे. मी रागीट नजरेने आईकडं पाहिलं आणि बाळाला सावरत दरवाजाकडे निघालो. कुठे चाललास? आईने घाबरून विचारलं. माझ्या बायकोला परत आणायला, मी कडक आवाजात उत्तर दिलं. हे ऐकून आई गप्प झाली. मी बाहेर पडलो तर गल्लीच्या कोपऱ्यात माझी निरागस बायको हतबल होऊन आणि थरथरत बसलेली दिसली. मी धावतच तिच्याकडे गेलो. तिने डोळ्यात पाणी आणून माझ्याकडे पाहिलं. जणू तिचा विश्वासच बसत नव्हता की मी खरंच आलोय. मी तुला न्यायला आलोय आकांक्षा, कायमसाठी. आता कधीच तुला स्वतःपासून दूर करणार नाही. आता कधीच माझ्या आयुष्याचे निर्णय दुसऱ्यांच्या हातात देणार नाही. फक्त एकदा मला माफ कर, मी हळूच म्हणालो आणि बाळ तिच्या कुशीत दिलं. बाळाला हातात घेताच ती रडू लागली. मी मान खाली घातली आणि हळूच आकांक्षाच्या खांद्यावर हात ठेवून तिला आधार देत उठवलं.
आणि आपल्या घराकडे निघालो. ते घर जे माझं स्वतःचं होतं, माझ्या वडिलांनी बांधलेलं होतं. मला खात्री होती की आईसुद्धा प्रीतीला तिच्या वडिलांच्या हवाली करून घरी परत येईल. मला फक्त त्यांच्या परतण्याची ओढ होती, कारण काहीही असलं तरी ती माझी आई होती. या कथेचा मुख्य संदेश हा आहे की आपल्या आयुष्याचे निर्णय स्वतः घ्या. दुसऱ्यांच्या इच्छेसाठी आपल्या सुखाचा आणि नात्यांचा बळी देऊ नका. खरं प्रेम आणि खरी नाती ही त्याग, संयम आणि सत्यावर टिकलेली असतात, लोभ आणि जबरदस्तीवर नाही. तसेच हे सुद्धा शिकवते की जेव्हा चुकीची जाणीव होईल तेव्हा ती सुधारण्यात उशीर करू नका आणि खरी नाती वेळेत जपून घ्या. कारण आयुष्यात पश्चाताप करण्यापेक्षा आपल्या माणसांच्या पाठीशी प्रामाणिकपणे उभं राहणं कधीही चांगलं. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. या कथेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.